नमस्कार. आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटनेचे कलम 94, ज्याला आपण आर्टिकल 94 असे म्हणतो. हे कलम लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे, त्यांनी राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करणे यांच्याशी संबंधित आहे. यामध्ये असे सांगितले आहे, जर लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून राहता येणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ते अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल त्यावेळेस तो स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतःच्या सहीने उपाध्यक्षाकडे राजीनामा देईल व ज्यावेळेस उपाध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल त्यावेळेस तो स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा स्वतःच्या सहीने अध्यक्षांना राजीनामा देईल, त्यावेळेस हे पद रिक्त होईल. त्यानंतर तिसरी बाब अशी आहे, त्यावेळेसच्या उपस्थित असलेल्या लोकसभेच्या एकूण सदस्यांनी अशा प्रकारचा ठराव पारित केला की त्यावेळेस लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला पदावरून हटवण्यात येते. अट अशी आहे की जर अशा प्रकारचा ठराव पारित करायचा असेल तर त्या अगोदर 14 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. आणि दुसरी अट अशी आहे की लोकसभा जर विसर्जित असेल तर त्याच्या पहिल्या सभेपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षाला त्याचे पद सोडता येणार नाही. अशा प्रकारे हे कलम माहिती देते. जर तुम्हाला हे कळाले असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.